तर यांना मी आमंत्रित करतो. आपल्याकडे पॅराऑलिम्पिक काय विषय आहे ते स्पेशल ऑलिम्पिक नंतर वेगळे झाले. पॅराऑलिम्पिक मध्ये सुद्धा वेगवेगळे गेम्स आहेत. त्याच्यामध्ये ब्लाइंड लोकांचे गेम्स आणि सरांकडे सुद्धा एक समिती आहे. सरांच्या चर्चासत्रानंतर मला वाटतं की समिती ब्लाइंड लोकांसाठी आपल्या इथे बनावी वर्धा जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांनी सहभाग घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो. तर पुढे सर ऍक्टिव्ह तज्ञ आहेत. माहित नाहीये, आवाजच मोठा आहे. मला वाटतं येत असेल आवाज सगळ्यांना. मग अंधांची ज्ञानदेवता लुई ब्रेल यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर माझ्याप्रमाणे कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील कर्मचारी वृंद, पालक, माता, बंधू भगिनी, दृष्टिबाधित व्यक्ती अनेक प्रकारचे खेळ खेळू शकतात, फक्त त्यांना तशी संधी मिळायला हवी. आता मगाशी कोणीतरी सांगितलं की डाऊन सिंड्रोम विद्यार्थिनी इंग्लिश खाडी पार करून गेली. त्याचप्रमाणे अमरावतीची रत्नमाला पांडे ही टोटल ब्लाइंड विद्यार्थिनी सुद्धा इंग्लिश खाडी पार करून गेलेली आहे. एवढंच नाही, तिला इंटरनॅशनल लेवलचे स्विमिंग मधले सुवर्ण पदक सुद्धा मिळालेले आहे. आता मी ज्या गेम विषयी बोलतो आहे तो खेळ आहे गोल बॉल. हा इंडोर गेम आहे. तेव्हा अंधांसाठी हा खेळ आहे, म्हणजे या खेळाचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड सुद्धा स्पर्शाला समजेल अशा पद्धतीचं असतं. या ग्राउंडची एकंदर जी साईज आहे ती 9 मीटर रुंद आणि 18 मीटर लांब. हा खेळ राज्य लेवल, राष्ट्रीय लेवल आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा खेळला जातो. आता एका मोठ्या हॉलमध्ये साधारणपणे 9 मीटर बाय 18 मीटरच्या चटयांवर याचं मैदान बनवलं जातं. मैदान बनवण्यासाठी पायाला स्पर्शाला जाणवतील अशा प्रकारच्या नायलॉनच्या दोऱ्या, सेलोटेप्स यांचा उपयोग केला जातो. जसं आता लॉन टेनिस, नंतर व्हॉलीबॉल असे सांगितले, हे जे खेळ सांगितले गेले हे खेळ सुद्धा अंध विद्यार्थी खेळतात, पण त्यांच्या लॉन टेनिस आणि व्हॉलीबॉल मध्ये सुद्धा घुंगरू टाकलेले असतात. तसंच या गोल बॉलच्या खेळामध्ये सुद्धा घुंगरं असतात आतमध्ये बॉलमध्ये. हा बॉल 1 मीटर पेक्षा वर फेकता येत नाही. दोन टीम मध्ये खेळला जाणारा खेळ आहे. जसा एका बाजूने 3 खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला 3 खेळाडू असतील, पण एका टीम मध्ये आपल्याकडे 6 खेळाडू घ्यायची पद्धत आहे. 6 पैकी 5 खेळाडू असतील आणि एक व्यवस्थापक आहे.
हा व्यवस्थापक म्हणजे सुदृढ माणूस असू शकतो, ग्राउंडमध्ये विद्यार्थी असू शकतो. जेव्हा एका वेळेस 3 प्लेयर ग्राउंड मध्ये उतरवले जातात, त्यातला जर कोणी थकला, कोणी खाली पडला, इंज्युअर्ड झाला, तर त्याला काढून त्याच्या जागेवर सबस्टिट्यूटला प्रवेश द्यायचा असतो. त्या ठिकाणी या व्यवस्थापकाचं काम पडतं. आपल्या देशामध्ये सर्वप्रथम इंटरनॅशनल लेवलला खेळलेल्या 3 महिला आहेत. त्यात आरती लिंगे म्हणून आहे, नेहा पावसकर आणि गुजरात मध्ये एक व्यक्ती आहे. या तिघींनी इंटरनॅशनल लेवलला गोलबॉल खेळायला गेल्या होत्या. पण महाराष्ट्राला गोलबॉलचं मेन जी कमिटी आहे ती महाराष्ट्रात आहे. सध्या मी अमरावती जिल्ह्यामध्ये गोलबॉलचा कॉर्डिनेटर म्हणून काम करतो आहे. मला आपल्याही जिल्ह्यामध्ये अंध लोकांसाठी गोलबॉलचं एक टीम तयार करायची आहे. यामध्ये सर्वात पहिले म्हणजे त्या प्लेयरचं वय 18 वर्षाच्या पुढे कितीही चालेल, पण तो ऍक्टिव्ह पाहिजे. कारण हा इंडोर गेम आहे, त्यामुळे वेळ प्रसंगी त्याला त्या ग्राउंडवर झोपावं सुद्धा लागतं बॉल अडवायसाठी. म्हणजे शरीर लवचिक असणं भाग आहे. मला वाटतं आपण लोकांना, ज्यांना कोणाला याविषयी माहिती असेल अंध मुलांच्या बद्दल, 18 वर्षाच्या पुढचे अंध मुलं, त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे. माझा मोबाईल क्रमांक आता नाव घेऊन काय 9595 तयार असेल नाव घेऊन चालेल. आणि आपल्याला इथं समिती सुद्धा स्थापन करायची आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी स्वतः होऊन आपलं नाव साळकर सरांजवळ द्यायचं. बोला कोण कोण तयार आहे? शिक्षक आहेत का कोणी ध्येयाचे शिक्षक? अमोल खानपागे सर, आपल्या इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी अंधविद्यालयाचे कोणी शिक्षक आले आहेत का? आमचं नाव सांगून द्या. नंबर आहे, आपलं नाव संजय दुर्गादास कुळे. माझा व्हॉट्सअप नंबर 9595407971. या समितीची मला स्थापना करायची आहे. वर्धा जिल्ह्यासाठी एक मला फुटबॉलसाठी कोच म्हणून नेमायचं आहे, एक कॉर्डिनेटर म्हणून नेमायचं आहे, एक अध्यक्ष, एक सेक्रेटरी राहील. पाटील सर आले तर गुजरात पाटील सर, गुजरात पाटील सर आणि कोणती मुंबईची वापस पण गेले का? बरं, गेले का वापस? कुठे भेटत बघायचं मुंबई? मॅडम कराल ना सहकार्य?
तुमचं नाव घ्या. मी सध्या लिहतो काही शकत नाही सर. सगळी मिळालं तर आपल्याकडे काही पालक आहेत, पालकचे नाव. चालेल चालेल. आपण संपूर्ण विचार करावा आणि नंतर मला सांगावं. काही नाही. धन्यवाद.